नमस्कार, जय हिंद शिक्षक मित्र हो. तब्बल 21 वर्षानंतर शिक्षकेतर पदाची भरती जी आहे ना तर ती होणार आहे. काही दिवसामध्ये होणार आहे. कारण भरती व्हायच्या अगोदर डिपार्टमेंटमध्ये ना काहीतरी हालचाली चाललेल्या असतात. मग आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षकेतर भरतीचा जो जुना नियम होता तो कशा पद्धतीने रद्द केलेला आहे ते आपण पाहणार आहोत. आणि टेंटेटिव्हली TETचे पण आता वेळापत्रक आलेलं आहे, कालचं वेळापत्रक आलेलं आहे. आणि एकंदरीत शिक्षकेतर भरती म्हणजे वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, पर्यवेक्षक, प्रयोगशाळा आणि शिपाई ही जी पदं जी आहेत ना तर नेमकं याच्याविषयी भरती कधी येऊ शकते, काय होऊ शकते ते देखील अंदाज आपण सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपलं इंग्लिश ॲक्विजिशन हा एक कोर्स आहे. स्पोकन इंग्लिशच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आहे. स्पेसिफिकली स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. भाषा आपल्याला जर बोलताच येत नसेल तर त्याचं व्याकरण समजणं फार अवघड जातं. इप्स अँड बट्स, नट्स अँड बोल्ट्स जे आहेत ना तर ते समजत नाही. विचार करा, मराठी आपल्याला बोलता येते पण मराठीचं व्याकरण आपल्याला डोक्यावरून जातं. तर इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास न करता कशा पद्धतीने तुम्ही ॲक्वायर करू शकता, अवगत करू शकता. कोर्स फक्त 49 रुपीजमध्ये आहे. 10 सिक्रेट रूल्स आणि हार्दिक्स IPL हा जो एक नवीन लेसन सेट आहे. क्रांतिकारी रिव्होल्युशनरी इंग्लिश लर्निंग नवीन मेथड जी आहे ज्याच्यामध्ये व्याकरण शिकायची गरज नाही. ट्राय करू शकता. ॲप्लिकेशन आहे किंवा 7066 155 355 या नंबरवर रिचार्ज करू शकता. न आता हा माझ्या पाठीमागे हा GR आहे. हा 25 मार्चचा म्हणजे कालचा GR आहे. आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे, शिक्षकेतर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करण्याबाबत. म्हणजे अगोदर काय होतं की जे शिक्षकेतर कर्मचारी आहे, लेट्स से की कुणी लिपिक म्हणून भरती झाला असेल तर लिपिकनं नंतर काय केलं की त्यांचं D.Ed केलं, B.Ed केलं. नंतर मग त्या शाळेमध्ये जर रिक्त जागा असेल तर त्यांना शिक्षण सेवक म्हणून काय करायचे की त्यांना जबाबदारी द्यायची किंवा त्यांचं प्रमोशन व्हायचं. तर तो प्रमोशनचा जो रूल आहे ना तर तो आता काय केलेला आहे, रद्द केलेला आहे. ठीक आहे. आता यामध्ये नेमकं काय आहे पहा. 2017 पासून राज्य शासनानं काय केलेलं आहे की अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी यांच्या आधारेच म्हणजे यांच्या प्राप्त गुणाच्या आधारे म्हणजे मेरिटच्या आधारे जे आहे ना तर ते सिलेक्शन केलेलं आहे. जस्ट बिकॉज तुम्ही पास झाले, ठीक आहे, टेट पास झाले म्हणजे तुम्हाला लगेचच जागा मिळते किंवा असं नाही आहे. मेरिटच्या आधारे आहे. ठीक आहे. म्हणून आता त्यांनी काय केलेलं आहे की जुना जो रूल आहे, ठीक आहे, सदर तरतुदी शिक्षकेतर पदावरून शिक्षण सेवक पदावर नियुक्तीबाबत कोणतीही शासन आदेशपात्र परिपत्रकात संग्रहलेखात असलेल्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तरतुदी त्या देखील या मर्यादेत तात्काळ प्रभावाने अधिक्रमित करण्यात येत आहे. म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही एखाद्या GR मध्ये दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही याच्यामध्ये नोंदी आहेत की बाबा तुम्ही जर समजा लिपिक असाल, तुमचं D.Ed B.Ed किंवा टेट जर तुम्ही पास झाला असाल तर तुम्हाला शिक्षण सेवक म्हणून अगोदर येतात आणि नंतर तुम्ही शिक्षक पदावर जाऊ शकतात. असे जे काही रिटर्न नियम कुठल्याही दस्तऐवजामध्ये असतील सगळेच्या सगळे जे आहेत ना तर ते काय करण्यात येणार आहे, काय आहे शब्द हा, अधिक्रमित करण्यात येणार आहे. म्हणजे काय, रद्द करण्यात येणार आहे. असा हा GR आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आता ही जी शिक्षण सेवक भरती जी आहे ही किती पदासाठी येऊ शकते. प्राथमिक अंदाज 5000 प्लस शिक्षकेतर पदं असणार आहे. या सर्व पदांसाठी लेखी परीक्षा म्हणजेच स्पर्धा परीक्षा जी आहे ना तर ती होणार आहे. जसं TETचं पोर्टल आहे तसंच पद्धतीनं आपलं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं देखील पोर्टल शासन विचाराधीन आहे. दुसरी गोष्ट की आता ही भरती कधी होऊ शकते. आता जर तुम्ही पाहिलं तर टेट झालेली आहे आणि मागची शिक्षक भरती झालेली नाही आहे. ठीक आहे. अशामध्ये आता काल पण TETची जी आहे ना तर ते काय झालेलं आहे की आलेली आहे 27 ते 16पर्यंत, 21/6 पर्यंत काय आहे आणि 21 जूनला जे आहे ना तर ते पेपर होणार आहे. आता 21 जूनच्या अगोदर जी आहे ना तर ती शिक्षक भरती जी आहे ना तर ती झालेली असेल आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीसाठी जे आहे ना तर ते जूनच्या नंतरच मला असं वाटतं किंवा ही जी शिक्षक भरती झाल्यानंतरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संधी मिळू शकते. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, प्रश्न असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.